साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। हमारा पता याद रखें, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज, रूबी सिटी स्कैन के ऊपर, मोची कॉर्नर, कैंप रोड, मालेगांव। हमारा रेशन कार्ड, हमारा जातीचे दाखले, हमारा रेशन कार्ड। कोणत्याही प्रकारचं जातीचं प्रमाणपत्र, इतर दाखले, रेशन कार्ड मिळत नसल्यानं मालेगाव तहसील कार्यालयाबाहेर उंबरदे गावातील लोकांनी शोले स्टाईल आंदोलन केलं। लोकशाही धडक मोर्चाचे शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली हे शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलं। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत प्रांताधिकारी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। लवकरात लवकर नवीन रेशन कार्ड आणि इतर दाखले मिळण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करून देण्याचं आश्वासन या प्रसंगी देण्यात आलं। या सगळा कोरा फॉर्म आहे तो आपल्याला भरता येतो का? आम्हाला कोणाला बोलायचा अधिकार, न मारायचा अधिकार। आंदोलन हे क्षेत्र नाही, एक वर्षापासून वाटवत असं होणार नाही ना। काल पण पत्र दिलंय, माझ्याकडे किती 7-8 पत्र पडलेले खाली पडकडे ऑनलाईन, ते सगळे इथे रिजेक्ट होत आहे। मी त्या दिवशी बोलले इथे जमा करण्याचे तिकडे जमा करा, म्हणजे या कार्यालयामध्ये त्या अधिकारी त्या अधिकाऱ्याकडे जाऊ। ऐका, यांच्याकडे चेक करायला देतो, 1 किंवा 2 दिवसामध्ये चेक करून देणार। तुम्ही टाकायचे, टाकल्यानंतर 5 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला मोजून चौकशी अहवाल वगैरे सगळं कागदपत्र माझ्याकडे आणून द्या, माझ्याकडे आणून द्या, दुसऱ्या कोणाकडे देऊ नका। प्रांतांच्या मध्यस्थीनं हे आंदोलन तुर्तास तरी मागे घेण्यात आलंय। आज मालेगाव तहसील कार्यालयावरच्या इमारतीवर चढून आंदोलन करण्याचं कारण असं आहे, आम्ही 1 वर्षापासून प्रांत साहेबांच्या कार्यालयामध्ये सतत पाठपुरावा करत आहोत। आम्ही 2-3 वेळेस आंदोलन देखील केली, परंतु अजूनही आम्हाला जातीचे दाखले मिळालेले नाहीत आणि जातीचे दाखले नसल्या कारणाने नागरिकांना ज्या शासकीय योजना असतात या योजनांपासून वंचित राहावं लागतं। शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, म्हणजे जातीचा दाखला बनवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त 2 ते 3 दिवस लागतात किंवा 15 दिवस लागतात। मग 1-1 वर्ष आम्ही पाठपुरावा करायचा, सतत आंदोलन करायची आणि यांनी खोटी आश्वासनं द्यायची। त्यामुळे आम्ही नाईलाजास्तव आणि या प्रशासनाचा निषेध म्हणून आज तहसील कार्यालयावर चढून आम्ही आज आंदोलन करत आहोत। तरी प्रांत साहेबांना माझी नम्र विनंती आहे, आम्हाला लवकरात लवकर जातीचे दाखले द्यावे, अन्यथा आम्ही इथून उडी मारून आत्मदहन सुद्धा करून घेऊ शकतो। मालेगाव तालुक्यातील प्रशासनावर कुठल्याही लोकप्रतिनिधींचा दबाव नाही, या अधिकाऱ्यांवर कोणाचाही दबाव नाही। या कार्यालयामध्ये आपल्याला 6-6 महिने 1-1 वर्ष चक्र मारून देखील कागदपत्र मिळत नाही, जातीचे दाखले मिळत नाही, तर मग आम्ही करायचं काय, हा मोठा प्रश्न आपल्या समोर पडलेला आहे। म्हणून मालेगाव तालुक्यातील जनतेला माझी नम्र विनंती आहे की जातीचे दाखले असतील, रेशन कार्ड असेल किंवा घरकुलांचा विषय असेल तर तुम्हाला हे प्रशासन कधीच सहकार्य करत नाही। आणि जर समजा तुम्ही चिरीमिरी दिली तर त्यावेळेस तुमचे काम कसे होतात? एका दिवसात रेशन कार्ड मिळतं कसं? 1-2 दिवसात जातीचे दाखले मिळतात कसं? आणि जे सर्वसामान्य नागरिक आहे वर्षानुवर्षे चक्र मारून देखील त्यांना जातीचे दाखले मिळत नाही किंवा रेशन कार्ड मिळत नाही, मग याला जबाबदार कोण आहे? जर आम्हाला आज न्याय मिळाला नाही तर आम्ही इथे उडी मारून आत्मदहन सुद्धा करू शकतो। न्यूज ब्युरो, कसमादे अपडेट, मालेगाव।